श्री शिवाय नमस्तुभ्यम. अध्याय 15. शंकराचार्य आख्यान. कवीचे निवेदन. ग्रंथांची फलश्रुती. श्री गणेशाय नमः. हे गंगाधरा, तुझा जय जयकार असो. तूच या ब्रह्मांडाचे आद्य कारण आहेस. तूच या विश्वाचा सूत्रसंचालक आहेस. हा जीव तुझ्या अधीन आहे. तो तुझ्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही. हे जे जाणतात ते तुला शरण येतात. त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून तू त्यांना भावसागरातून सुखरूप तारून देतोस. त्यांना निजपदी स्थान देतोस, अर्थात मोक्ष देतोस. मी तुला शरण आलो आहे. तू दयेचा सागर आहेस. माझं पामरावर कृपा कर. माझं अनाथाचा उद्धार करील असा तुझ्या वाचून कोण आहे. कवीचे शिवलीलामृतातील 14 अध्याय लिहूनही समाधान झाले नाही. म्हणून त्यांनी शंकराला अधिक स्फूर्ती देण्याविषयी विनंती केली. दयावान शंकर कवीच्या शिवस्तुतीने प्रसन्न झाला. कवीच्या हृदयात प्रकट होऊन शंकर म्हणाले, कलियुगात पाखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्य रूपाने अवतार घेतला. ते चरित्र तू प्राकृत भाषेत वर्णन कर. शंकराचार्य आख्यान. काळेरी ग्रामात विद्याविराज नावाचा एक शुचिर्भीत विप्र राहत असे. शिवगुरु नावाचा त्याचा पुत्र होता व आर्यांबा ही त्याची पत्नी. या दाम्पत्याने लोकोत्तर पुत्र व्हावा म्हणून शंकरांची तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन शंकरांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा आम्हाला पुत्र व्हावा असे दाम्पत्याने मागितले. शंकरांनी तुम्हाला कसा पुत्र हवा, ज्ञानी व अल्पायुषी की अल्पमती व शतायुषी असे विचारले. त्यावर त्या दाम्पत्याने ज्ञानी व अल्पायुषी पुत्र मागितला. शंकरांनी तथास्तु म्हटले. अंशावतार म्हणून शिवगुरु व आर्यांबा यांचा पुत्र होऊन शंकर जन्मास आले. शंकराच्या बालपणी शिवगुरु मरण पावला. आर्यांबाला अतिशय दुःख झाले, पण तिने मुलाकडे पाहून शोक आवरला. शंकर अतिशय प्रखर बुद्धीचा होता. एकदा पूर्णा नदीत शंकर स्नान करीत असता मगरीने त्याचा पाय पकडला. त्याला वाचविण्यासाठी आर्यांबाने ओरडाओरड केली. तेव्हा शंकर म्हणाला, आई, मगर म्हणते संन्यास घेईन म्हण, नाहीतर मी तुला सोडणार नाही. तेव्हा आर्यांबाने ते मान्य केले. तात्काळ मगरीने शंकराला सोडले. तो धावत काठावर येऊन आईच्या पाया पडला. तेव्हा माझ्या अंतःकाळी तरी मला येऊन भेट असे तिने मुलाला सांगितले. शंकराने तिला तसे वचन दिले. ओंकार मांदात या क्षेत्रात येऊन शंकराने संन्यास घेतला. गोविंदयती हे त्याचे गुरु व गौडपादाचार्य हे परमगुरु. त्याने बद्रिकाश्रमात शास्त्राध्यास व वाराणसी येथे भाष्यरचना केली. वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेल्या या दिव्य बालकाने सर्व विद्या आत्मसात केल्या. त्याच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्याचे शीर्षस्थ पत्करले. आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन शंकराचार्य यांनी तीर्थभ्रमण केले. एकदा शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी शंकराचार्य एका कासाराच्या दुकानापुढे भिक्षा मागितली. कासाराने त्यांच्या हातात काचेचा रस दिला. त्यांनी तो उष्ण रस पिऊन टाकला. ते पाहून 4 शिष्य सोडून बाकी सर्व शिष्य पळून गेले. उत्तर देशात महिष्मित नगरात मंडन मिश्र नावाचा एक कर्मठ पंडित राहत होता. शंकराचार्यांनी त्याच्याकडे वाद भिक्षा मागितली. मंडन मिश्र तयार झाला, पण वादाचा निर्णय कोण घेईल असे त्याने विचारले. शंकराचार्य म्हणाले, तुमची पत्नी सरस्वती ही शुद्धमतीची आहे. ती जो निर्णय घेईन तो मला मान्य होईल. सरस्वतीने 2 फुलांच्या माळा दोघांच्या गळ्यात घातला व ज्याच्या गळ्यातील माळ सर्वात प्रथम सुकेल तो वादात हरला असे सांगून ती घरात कामास गेली. वादात मंडन मिश्र हरला, त्यामुळे त्याला संन्यास घेरे क्रमाने आले. पण सरस्वतीने, मी त्यांची अर्धांगिनी असल्याने मलाही वादात जिंकल्याशिवाय तुमचा विजय पूर्ण होणार नाही असे शंकराचार्यांना सांगितले. शंकराचार्यांनी ते मान्य करताच वादात सरस्वतीने शंकराचार्यांना कामशास्त्र, दाम्पत्य जीवनाविषयी गुप्त प्रश्न विचारले. तेव्हा शंकराचार्यांनी तिच्याकडे 6 महिन्यांची मुदत मागितली आणि तिने ती मान्य केली. अमूर नावाचा तरुण राजा अचानक मरण पावला होता. त्याच्या मृतदेहात शंकराचार्यांनी सूक्ष्मदेवाने प्रवेश केला. त्यांनी शिष्यांना स्वतःचे शरीर घनदाट अरण्यात एका दुर्गम गुहेत ठेवून त्यावर पहारा करण्यास सांगितले. तिकडे अमूर राजा अचानक उठला आणि हे पाहून नगरात आनंदोत्सवात झाला. अमूर राजाच्या शरीरात राहून शंकराचार्यांनी गृहस्थाश्रमाचा जो अनुभव घेतला तो अमृष शतकम नावाच्या ग्रंथात लिहून ठेवला. थोड्याच दिवसात राणीला हा राजा नसून एक श्रेष्ठ ज्ञानयोगी राज्याच्या शरीरात प्रवेश करून वावरत आहे असा संशय आला. त्यामुळे तिने गुप्तपणे सर्व ठिकाणी शोध करून कोठेही मानवी प्रेत असेल तर जाळून टाका असे आदेश दिला. हेरांनी शंकराचार्यांच्या मृत शरीराचे रक्षण करणारे 4 साधू हेरले. तेव्हा तऱ्हेने एक शिष्य राजवाड्यात गेला व त्याने शंकराचार्यांना ठरलेली खून म्हणून भगवी छाटी दाखवली. तेव्हा त्या देहातून शंकराचार्यांनी आपले सूक्ष्मतत्व गतीने काढले व ते पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रविष्ट झाले. मात्र अमृत राजाचे शरीर तिकडे दहन केले जात असताना शंकराचार्यांच्या एका हाताला झळ लागली, कारण थोडीशी संज्ञाशक्ती राजाच्या शरीरात उरली होती. कौरावलंबन नावाचे स्तोत्र रचून शंकराचार्यांनी आपला हात बरा केला.
नंतर शंकराचार्य मंडन मिश्राकडे पुन्हा गेले व सरस्वतीच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर देऊन त्यांनी मंडन मिश्राचा व सरस्वतीचा पराभव केला. मंडन मिश्राने संन्यास घेतला. सुरेश्वराचार्य या नावाने तो शंकरशिक्त प्रख्यात झाला. शंकराचार्यांनी आपल्या बुद्धिवैभवाने भारतभर अनेक पंडितांशी वाद केला. हिंदू धर्माचा, वेद उपनिषदांचा उपासन व ज्ञानमार्गाचा प्रभाव पुन्हा स्थापित केला. विष्णू सहस्त्र नाम व भगवद्गीता यावर त्यांनी अनेक भाष्य केली व अनेक ग्रंथ लिहिले. जेव्हा आपल्या मातेचा मृत्यू जवळ आला आहे हे त्यांनी जाणले तेव्हा ते शंकराचार्य तिला भेटावयास गेले. ती वैकुंठास गेली. नंतर शंकराचार्य शृंगेरी येथे जाऊन राहिले. कवीचे निवेदन. श्रोते हो, आत्मानंद स्वरूप असा शंभू महादेव भक्तवत्सल म्हणून प्रख्यात आहे. दाशार राजा, कलावती, विदुर व बहुला यांना शिवमंत्रांच्या प्रभावाने अक्षय गती मिळाली. शिवकृपेने शबराची भस्म झालेली पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रकट झाली. शिवयोगाने शिवकवचाचा उपदेश करून भद्रायू आणि सोमती यांना पावन केले. शिवपासनेमुळेच सामंतिनीचा पती चित्रांगदा जलसमाधी मिळूनही सुखरूप परतला. पराशर ऋषींनी केलेल्या रुद्राभिषेकामुळे भद्रसेनेला पुत्र सुधर्माचा अपमृत्यू टळला. या ग्रंथात ज्यांचे वर्णन केले आहे ते पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र, मृत्युंजय मंत्र, रुद्राध्याय, शिवकवच अत्यंत पवित्र व सर्वांचा उद्धार करणारे आहे. या शिवमंत्रांचा विशुद्ध भावाने व पूर्ण श्रद्धेने जप करावा. कृत, त्रेता आणि द्वापार युगात लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते, पण कलियुगात आयुष्यमान अगदीच थोडे आहे. मला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही. म्हणूनच भगवंतांनी लोकांना अल्पयासे परमेश्वर प्राप्ती व्हावी, मोक्ष मिळावा यासाठी एक उत्तम मार्ग काढला आहे. तो म्हणजे सद्गुरूंना शरण जाणे. गुरु हा स्वरूपी, तन्मय व नित्य आनंदी असावा. त्याचे शिष्य हा भाविक, निष्ठावान आणि गुरुला परमेश्वर म्हणून त्याचा उपदेशाचा पालन करणारा असावा. असे घडले तर कलियुगातील सर्व लोक तरुण जातील. शिवचरणी दृढ श्रद्धा ठेवून शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करावे. या ग्रंथाची 42 दिवसात 7 पारायण करणाऱ्या शंकर प्रत्यक्ष दर्शन देतो व त्या भक्ताचे सर्व मनोरथ पुरवितो. जो प्रत्येक श्रावणी सोमवार या ग्रंथाचे पारायण करतो त्याच्या घरी शंकर नित्य वास करतो. शनी प्रदोष, शिवरात्री अशा पर्व काळी या ग्रंथाची 3 पारायणे केल्याने उपासकांची सर्व बंधनातून मुक्तता होते. भाविकांनी शिवनाम जपाच्या प्रभावाने आपला निष्पाप होणारच अशी दृढ श्रद्धा ठेवावी. या ग्रंथात सांगितलेल्या कथांमधील उत्कट भक्तिभाव पाहावा. या ग्रंथातील 14 अध्यायांमध्ये व्यासांनी संसारात व्यग्र असलेल्या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून शिवोपासनेचा मार्ग विस्तृतपणे विशद केला आहे. ज्याला जे शक्य आहे त्यानुसार त्याने शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे. या ग्रंथातील शिवस्तुती मनपूर्वक वाचावी. श्रीमद स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला महर्षी व्यासांनी देवभाषेत कथन केले आहेत त्याच नैमिषारण्यात सुतांनी शौनिकादिकांना सांगितल्या. तेच सूत कथित आख्यान शिवलीलामृत ग्रंथरूपाने लिहिले आहे. स्कंद पुराणात शंकरांना स्कंदाला जे सांगितले तेच अद्भुत शिवचरित्र 14 अध्यायांमध्ये कथन केले आहे. त्याच शंकराने धर्मसंस्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून कलियुगात अवतार घेतला. 15व्या अध्यायात त्यांचेच अल्पचरित्र वर्णन केले आहे आणि हा अध्याय मूळ स्कंद पुराणातील 14 अध्यायांना शंकरांच्या आज्ञेनेच जोडला आहे. या 15 अध्यायांचे शुचीभूत होऊन नित्य श्रवण पठण करावे. या ग्रंथांची 7 पारायणे करावीत. पारायण काळात मध्यमा सेवन, निश्चित आचरण व कलह करू नये. अपवित्र परिस्थितीतील कोणाच्याही कानी यातील मंत्र पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशुद्ध आहार, विचार व आचरण असणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये. दुष्ट, दुर्जन, निंदक अशा कोणालाही या ग्रंथाचा उपदेश करू नये. श्री सांब सदा शिवा पर्णमस्तु. फलश्रुती. या ग्रंथाच्या पठनाने धर्मश्रद्धा वाढेल, गुरुकृपा होईल, वेदांत ज्ञान सुलभ होईल, उपासकाचे इष्ट मनोरथ पूर्ण होईल, गडांतर, रोग, अपमृत्यू, पाप, ऋण, दारिद्र्य व संकट यांचे निरसन होईल, आयुष्य, आरोग्य, धनधान्य, संपत्ती, संतती, ऐश्वर, वृद्धिधिंगत होईल. शिवकृपेने जन्म मरणांची शृंखला तुटून मोक्ष प्राप्ती होईल, मरणोत्तर उत्तम गती मिळेल. या ग्रंथांच्या श्रवण पठनाने सर्वांचे कल्याण होवो हीच शिवचरणी प्रार्थना. श्री शिवाय नमस्तुते. तर श्रोते हो, हा होता आपला श्री शिवलीलामृत कथासारातील अध्याय 15वा. तर आपली शिवलीलामृत कथासार आता आज इथेच संपते. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन धार्मिक ग्रंथ किंवा पुराण किंवा वेदासकट ज्याचा आपण मराठी किंवा हिंदीमध्ये निरूपण देणार आहोत.
तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या ग्रंथाचे निरूपण हवे आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.